लातूर शहरातील जुना अवसर रोडवरील एका नामांकित खाजगी डॉक्टरांची सध्या चौकशी सुरू आहे। गेल्या 1 तासापासून ही सीबीआयकडनं ही चौकशी सुरू आहे आणि सीबीआयच्या पथकानं पुन्हा एकदा हॉस्पिटलवरती छापेमारी करायला सुरुवात केलेली आहे। डॉक्टरांनी स्वतःच्या फायद्यासाठी पेपर विकत घेतल्याचा संशय सध्या सीबीआयला आहे आणि आता शहरातील हा तिसरा डॉक्टर आहे तो सीबीआयच्या फेरीमध्ये अडकलेला आहे आणि याच ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। काल दिवसभर सीबीआयच्या पथकानं लातूरच्या डॉक्टर मनोज शिरुरे यांच्या घरी तपासणी केल्यानंतर त्या ठिकाणाहून कागदपत्र आणि मोबाईलचा डेटा हस्तगत केल्यानंतर डॉक्टर मनोज शिरुरे यांचे जवळचे नातेवाईक जे आहेत प्रवीण कुलकर्णी यांच्या निवासस्थानी देखील काल सीबीआयनं त्या ठिकाणी चौकशी करून काही त्या ठिकाणी माहिती गोळा केलेली आहे। त्यानंतर आज या ठिकाणी सीबीआयनं पुन्हा ॲक्टिव्ह मोडवर येत लातूर शहरातल्या अवसरोड भागातील देशमुख हॉस्पिटल या ठिकाणी पुन्हा या सीबीआयची एंट्री झालेली आहे। देशमुख हॉस्पिटलमध्ये सध्या सीबीआयचं हे पथक या ठिकाणी चौकशी करताना दिसतंय। नेमकं देशमुख हॉस्पिटलमध्ये सीबीआयला जो संशय आहे तो स्वतःच्या फायद्यासाठी डॉक्टर देशमुखांनी नीट पेपर विकत घेतला असल्याचा हा संशय सीबीआयला आहे आणि त्या संशयाच्या आधारावर सीबीआयचं हे पथक जे आहे ते या देशमुख हॉस्पिटलमध्ये सध्या तपासणी करताना दिसतंय। गेल्या 1 तासाभरापासून जे आहे हे पथक देशमुख हॉस्पिटलमध्ये जर पाहायला गेलं तर ठाण मांडून बसलेलं आहे। एकूणच पाहायला गेलं तर या पथकाकडून डॉक्टर देशमुख यांची कसून चौकशी या ठिकाणी करण्यात येते। एकंदरीत ज्या नीट पेपरफुटी प्रकरणामधले जे धागेदोरे आहेत ते धागेदोरे एक एक धागा जुळवत सीबीआयचं पथक जे आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचतंय आणि आज तिसऱ्या डॉक्टरची या ठिकाणी चौकशी होत असल्यामुळं या चर्चेला उधाण आलेलं आहे। आणखीन किती डॉक्टर्स किंवा विद्यार्थी आणि पालक या नीट पेपरफुटीच्या प्रकरणामध्ये समोर येणार आहे हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर।